हॅलो फ्रेंड्स, हॉटेलसारखे पनीर रोल घरच्या घरी तयार करायचे तर मग हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी मैदा घेत आहे पीठ मळून घेण्यासाठी, कारण आपल्याला याला रेस्ट करायला ठेवावं लागतं 1 तास तरी. सो इथे मी घेत आहे मैदा. आता काय करायचं, मैदा घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे बनवायचे असतील तेवढंच पीठ इथे घ्यायचं आहे. इथे मला 4-5 बनवायचे आहेत, सो मी त्या हिशोबानं पीठ घेत आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तूप घालायचं आहे. मीठ आणि तूप घालून हे मिक्स करून घ्यायचं. इथे थोडीशी साखर पण घालूया आपण, एकदम थोडीशी. आणि आता मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करायचं आहे आणि इथे थोडंसं तूप देखील घ्यायचं आहे. तर इथे आपण तूप घेऊया. तूप घेतल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने थोडं मिक्स करायचं आहे आणि मग मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे, जसे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे. मी एकदाच घालते, तुम्ही थोडं थोडं करून घाला म्हणजे प्रमाण चुकणार नाही. तर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, घट्ट अशी, जशी आपली चपात्यांची असते त्याप्रमाणे. तर मळल्यानंतर काय करायचं आपल्याला, हिला थोडंसं स्ट्रेच करून करून अशी तिंबून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्ट्रेच करून मळून घ्यायची. तर आता इथे ही रेडी झालेली आहे. तर याचा गोल गोळा करून आपण ठेवणार आहोत याला थोडंसं तेल लावून रेस्ट करण्यासाठी. तर एका भांड्यामध्ये आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. याच्यावरती थोडंसं तेल टाकून अर्धा 1 तास आपण असंच ठेवणार आहोत. आता 1 तासानंतर आपण काय करणार आहोत, याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. ही अजून थोडीशी घट्ट हवी. तर याचे काय करायचे, तर आपल्याला अगोदर गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला 15 मिनिटासाठी पुन्हा रेस्ट करायला ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला छान असे याचे पराठे लाटता येतात किंवा रोल लाटता येतो. तर खाली थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही. अशा पद्धतीने सगळे आपण गोळे तयार करून घेऊया आणि हे रेस्ट करायला ठेवूया साधारणतः 15 मिनिटामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित लाटले जातात. तर आता आपण एक गोळा घेऊया आणि तो अशा पद्धतीनं अगोदर लाटून घ्यायचा आहे आणि लच्छा पराठा करतो त्या पद्धतीनं आपल्याला याचं फोल्डिंग करून पुन्हा पराठा लाटायचा आहे किंवा हा रोल लाटून घ्यायचा आहे. तर इथे अशा प्रकारे पोळी आपण लाटतो तसं हे पूर्णपणे लाटून घ्यायचं आहे. आणि हे लाटल्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आता आपल्याला, आणि तेल लावल्यानंतर याच्यावर पिठी टाकायची. खाली चिकटू नये म्हणून थोडंसं पिठी टाकलेली आहे. असं तेल लावायचं, मग याला इथे थोडीशी पिठी टाकायची आहे अशी, आणि हे असं फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे असं स्ट्रेच करत करत आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग याचा अशा पद्धतीने थोडंसं स्ट्रेच करून असं गोल गोल बनवून घ्यायचं आहे. असं गोल बनवल्यानंतर हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडीशी पिठी टाकायची आणि असं लाटून घ्यायचं.
आता ही पोळी लाटून झालेली आहे. आता हिला भाजून घेऊया आपण. तर व्यवस्थित अशी दोन्ही साईडनं आपल्याला छान अशी हिला भाजून घ्यायची आहे. थोडंसं तूप किंवा बटर तेल काहीही लावून हिला भाजू शकता. अशी छान अशी शेकून घ्यायची आहे तव्यावरतीच. आपल्याला छान अशी क्रिस्पी तयार होते. अशाच सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आपण स्टफिंगची तयारी करणार आहोत. इथे आपल्याला त्यासाठी लागणार आहे ढोबळी मिरची, थोडासा टोमॅटो आणि कांदा. हे मेन इन्ग्रेडियंट आहेत. तर इथे आपण काय करतोय, अगोदर सगळ्या भाज्या चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीनं जसं मी दाखवते तसे स्लायसेस आपल्याला सगळ्या भाज्यांचे करून घ्यायचे आहेत. तर भाज्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे पनीर. सो इथे काय करणार आहोत, आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे. काश्मीरी लाल मिरच घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तेलात मिक्स करून घ्यायची आहे ही मिरची व्यवस्थित अशी, म्हणजे छान असा कलर आपल्या मिक्सचरला येतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, हे मिक्स करून घेणार आहोत. नंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यावरती एक एक करून इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. तर इथे आपल्याला असं दही लागतंय, जे मी कपड्यात बांधून ठेवलं होतं, म्हणजे याच्यातलं पाणी सगळं निघून जातं. टांगून ठेवलेलं होतं हे दही. तर याच्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि आपण इथे चक्का त्याचा घेतलेला आहे दह्याचा. तर अशा पद्धतीने हे घेऊन आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे संपूर्ण दही. असं छान असं व्यवस्थित याच्यामध्ये स्मूथ असं टेक्स्चर येईपर्यंत याला फेटायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आलं लसूणची जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. तर ही आलं लसूणची पेस्ट आपण घालून घेतोय. आता थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये. थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढाच घाला. थोडासा चाट मसाला घालूया. आता इथे थोडासा लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे. बिया काढून टाकायच्या आहेत याच्यात आणि लिंबाचा रस याच्यावरती घालून घ्यायचा आहे. थोडंसं जिरेपूड घालायची आहे आपल्याला. जिऱ्याची इथे पूड करून ठेवली होती मी बारीक. कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी घाला, यानं खूप छान अशी टेस्ट येते याला. तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे, आपले जे पनीरचे तुकडे करायचे आहेत, पनीर जे आणलेलं असेल तुकडे असतील तर ठीक आहे, नसतील तर ते छान असे तुकड्यांमध्ये डिवाईड करून घ्या तुम्हाला हव्या त्या आकाराची आणि याच्यामध्ये मिक्स करा. अशा पद्धतीने संपूर्ण आपले जे पनीरचे तुकडे आहेत त्याला हे मिश्रण आपलं लावून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी, ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी, म्हणजे छान अशी टेस्ट पनीरमध्ये उतरते. तर हे ठेवून दिलेले आहेत थोड्या वेळासाठी. 15-20 मिनिटानंतर कढईमध्ये अशी थोडीशी मोठी कढई घ्या पसरट, त्याच्यामध्ये तेल घ्यायचं. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपले पनीरचे तुकडे असे छान असे याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजूने आपल्याला छान असे हे परतून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस मिडियम ठेवा. छान असे याच्यामध्ये पनीरचे तुकडे मिक्स करून घ्या. आता काय करायचं, आपल्याला छान असा स्मोक आपल्या स्टफिंगला द्यायचा आहे. सो इथे काय करायचं, एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा, तो गॅसवरती धरायचा आणि असा वाटीमध्ये ठेवून त्याच्यावरती थोडंसं आपल्याला टाकायचं आहे तूप
आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, हे स्मोक तयार झाला की असं ठेवून द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये स्मोक तयार झालेला आहे. तो छान असा आपल्या या सारणामध्ये स्टफिंगमध्ये मस्त असा स्मेल येतो याच्यामध्ये आणि छान असा फ्लेवर तयार होतो. तर एक आणखीन छोटासा तुकडा मी टाकत आहे, म्हणजे छान असा फ्लेवर याच्यामध्ये, स्मोकी फ्लेवर याच्यामध्ये उतरेल. एक 2 मिनटानंतर आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे. तर आता आपल्या बाकीच्या उरलेल्या भाज्या ज्या होत्या स्टफिंगच्या, त्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. ह्या अशा सगळ्या चिरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि याच्यावरती थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे. आता काय करायचं, हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आणि थोड्याशा भाज्या याच्यामध्ये शिजू द्यायच्या आहेत आणि यालासुद्धा सगळं मिक्स करून घेतल्यानंतर सगळं स्टफिंग एकजीव होईल आणि छान अशी टेस्ट आपल्या या स्टफिंगला येईल. थोडंसं असं वर खाली करून परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा. अशा पद्धतीनं हे आपलं स्टफिंग तयार आहे पनीर रोलसाठीचं. आता आपण जी पोळी केली होती ती घ्यायची आहे. त्याच्यावरती आपलं हे सारण म्हणजे स्टफिंग असं ठेवून घ्यायचं आहे. पनीरचे तुकडे मधोमध ठेवायचे आणि याला थोडासा कट द्यायचा, म्हणजे जेव्हा आपण फोल्ड करतो हे, तेव्हा दोन्ही साईडलाही आपल्याला पनीरचे तुकडे खाताना लागतील. सो अशा पद्धतीने हे चिरून घ्यायचं आहे आणि हाफ साईडला करून घ्यायचं आहे. आता उरलेला जे स्टफिंग आहे ते आपण याच्यामध्ये भरून घेऊया. हे भाज्यांचं सारण याच्यावरती असं घालून घ्यायचं आहे. तर नंतर आपण थोडासा बारीक कांदा चिरलेला होता उभ्या पाकळ्यांमध्ये, तर तोही याच्यावरती स्लायसेस अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यावरती आपले वेगवेगळे सॉसेस, हा ग्रीन चिली सॉस जो घरीच तयार केला होता तो देखील घालायचा आहे. याची रेसिपी मी पोस्ट करेल, खूप इझी आहे. अशा पद्धतीनं मेयोनीज याच्यावरती घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज वगैरेही घालू शकता. मेयोनीज नंतर हा घरीच केलेला सॉस आहे टोमॅटो केचप. याची रेसिपीही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे, नक्की पाहून घ्या. घरच्या घरी खूप छान असा सॉस तयार करता येतो टोमॅटो केचप. तर अशा पद्धतीने ही फोल्ड करायची आहे. तर फोल्ड करताना खाली अगोदर आपल्याला बंद करायची आहे, मग दोन्ही साईडनं अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि वरती थोडंसं स्टफिंग अजून घालून घ्यायचं आहे भाज्यांचं आणि थोडंसं पनीरचा तुकडा वरती ठेवायचा, म्हणजे छान दिसतो. असं गार्निशिंग करून घ्यायचं. तर हा आहे आपला पनीर रोल तयार. तुम्ही पण घरच्या घरी छान असा पनीर रोल करून बघा. टेस्ट खूप छान येते, अगदी आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो तशीच. तर नक्की करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.